श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। दत्त जयंती पासून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त 108 पारायण कसे करू शकता, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, नियमांचं बर्डन न घेता। नियम, अटी, पूजा मांडणी, मध्येच जर आपल्याला गावाला जावं लागलं तर काय करायचं, सुतक आलं तर काय करायचं, पिरियड्स आले तर काय करायचे, परान्न घ्यावं लागलं तर काय करायचं, ब्रह्मचर्य पाळायचं का, अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपण कशासाठी करू शकतो हे सर्वात महत्त्वाचं। तर तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त 108 पारायण करू शकता। तसं तर तुम्ही 51, 21 हे सुद्धा करू शकता, पण स्पेशली या व्हिडिओमध्ये आपण 108 पारायण कसे करायचे हे बघणार आहोत। तुम्हाला स्वतःचं घर हवं आहे, त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला एखादा रोग आहे, आजारपण आहे, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, पण त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला हवा तसा रिझल्ट मिळत नाहीये, किंवा तुमचं शरीर त्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीये, किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला आजारपण आहे आणि त्याला बरं वाटावं, तो आजार त्याचा ठीक व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकता। किंवा तुम्ही तुमच्या मुलासाठी, मुलाचं प्रमोशन व्हावं, तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं, किंवा तुम्हाला नोकरी लागावी, संतान प्राप्तीसाठी, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालावा यासाठी, म्हणजे तुमची जी कोणती इच्छा आहे, मी तुम्हाला फक्त छोटे छोटे एग्जाम्पल्स दिले, याच्या व्यतिरिक्त तुमची जी कोणती इच्छा आहे यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला यश मिळत नाहीये, मार्ग सापडत नाहीये, मार्ग दिसत नाहीयेत, तर अशा तुमच्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त 108 पारायण करू शकता। ताई असतील, दादा असतील, मुलं असतील, मुली असतील, लग्न झालेले असतील, लग्न न झालेले असतील, अगदी प्रत्येक जण सारामृताची सेवा ही संकल्पयुक्त करू शकता, काहीही हरकत नाही। दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून आपण या सेवेची सुरुवात करू शकतो। आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणं अतिशय गरजेचं आहे। हा ग्रंथ तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये इझिली मिळून जाईल आणि या सेवेसाठी खूप काही वेळही लागत नाही, त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता आपल्याला नाहीये। आणि टायमिंगचं सुद्धा बंधन नाहीये। बऱ्याच वेळेला काय होतं की माझ्याजवळ वेळ नाहीये, मला टाइम नाहीये, मी ऑफिसला जातो, किंवा लहान मुलं आहेत, घरामध्ये खूप मंडळी आहेत, मी ही सेवा वेळेमध्ये त्या करू शकत नाही, तर असं काही नाही। बघा, तुम्ही ट्राय करा। एक तर तुम्ही सकाळी तुमचं स्नान झालं की तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा, तुमची देवपूजा वगैरे झाली की तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा। पण ह्या तिन्ही वेळेला जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये अगदी तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता, काहीही हरकत नाही। शेवटी काय, आपली श्रद्धा, आपला भाव, आपली भक्ती महत्वाची आहे। महाराजांना तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करताय, तुम्ही किती किलो फुलं त्यांना अर्पण करताय याच्याशी घेणं देणं नाही। तुम्ही किती तळमळीने, किती आतर्कतेने त्यांना हाक मारताय, त्या सेवेमध्ये तुम्ही किती मनापासून सेवा करताय हे महाराजांना महत्वाचं आहे। आणि त्याही पेक्षा महत्वाचं, तुम्ही संकल्पयुक्त पारायण करताय। आज माझे 11 पारायण झाले, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, आज माझे 21 पारायण झाले, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, त्याची तर 10 दिवसात झाली, जाऊ द्या, हे खरं असतं का नाही, असे विचार मनात आणू नका। या पद्धतीने, अशा विचारांनी जर तुम्ही कोणत्याही देवाची सेवा कराल, कोणत्याही गुरूंची सेवा कराल, अगदी तुमचं आयुष्य जाईल, पण तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, तुम्हाला अनुभव आणि प्रचिती मिळणार नाही। का मिळणार नाही इथेच लक्षात येतं, जेव्हा तुमच्या मनामध्ये संशय आला की माझं तर 11 दिवस झालं नाही, जेव्हा तुम्ही दिवस मोजू लागता, समजून जायचं की तुम्ही संशय घेताय आपल्या भक्तीवर आणि आपल्या श्रद्धेवर। जेव्हा तुम्हालाच तुमच्यावर विश्वास नाही, तेव्हा महाराज तुमची मदत कशी करतील हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे। आपलं बोट, आपला हात आपण महाराजांच्या हातात दिलेला आहे, सोपवलेला आहे। आता महाराज आपल्याला जसं घेऊन चालतील
तसं मला चालायचं आहे आणि महाराज जो मला मार्ग दाखवतील तोच माझ्यासाठी योग्य असेल, महाराज जी मला दिशा दाखवतील तीच माझ्यासाठी योग्य असेल, या विश्वासाने जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच अनुभव यायला सुरुवात होईल. अगदी तुमचं पारायण पूर्ण होण्याच्या आत तुमचं आयुष्य 0 वरून टॉप वर गेलेलं असेल. अगदी पूर्णपणे सगळं जे दृश्य आहे तेच बदललेले असेल. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे तुम्ही पूर्णपणे वळलेले असाल. त्यामुळे श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करा. आता हे 108 पारायण करत असताना हे 108 पारायण आपण 108 दिवसामध्ये सुद्धा करू शकतो. आता स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण म्हणजे काय किंवा स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे काय हे आपण अगोदर बघूया. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता मध्ये कोणाशीही न बोलता सगळे अध्याय पठण करणं याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण. तर या पद्धतीने रोज एक पाठ या पद्धतीने 108 दिवसात आपण 108 पाठ म्हणजे पारायण पूर्ण करू शकतो. किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर रोज 2 पाठ करून तुम्ही 108 दिवसांच्या अर्ध्या दिवसांमध्ये तुम्ही जसं की समजा तुम्ही 51 दिवसामध्ये 108 पाठ करू शकता, तुम्ही 108 दिवसामध्ये 108 पाठ करू शकता. या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही संकल्प सुरुवातीला संकल्प घेताना तुम्हाला सांगायचं आहे की मी 51 दिवसात 108 पाठ करेल का मी 108 दिवसामध्ये 108 पाठ करेल. हे तुम्ही सुरुवातीला बघा आणि त्या पद्धतीने ठरवून संकल्प आपल्याला करायचा आहे. आता ही सेवा करत असताना तुम्हाला पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला जर आवड असेल, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे खूप मोठी जागा आहे तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणी म्हणजे काय, एखादं चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरायचं, महाराजांचा फोटो ठेवायचा, कलश मांडायचा, रोज महाराजांना नैवेद्य वगैरे काहीतरी दाखवायचा, धूपदीप दाखवायची आणि त्याच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. पण याची आवश्यकता नाहीये. तुम्ही अगदी देवघरासमोर बसून आसन टाकून रोज आपण दिवा लावला सेवा करताना, अगरबत्ती लावली, आसन टाकून बसलो आणि सेवा केली तरीही चालेल. पण रोज नित्य नियमाने ग्रंथाला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, सेवा झाल्यानंतर आरती ही अवश्य करायची आहे. त्याचमुळे मी म्हटलं की ग्रंथ असणं गरजेचं आहे. बरेच ताई व दादा म्हणतील की आम्ही मोबाईल मधून वाचू का, आम्ही PDF मध्ये वाचू का, तर आपल्याला ग्रंथाची पूजा करायची असते, ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे तुम्ही समजा सुरुवात केली तर अगदी 4-8 दिवस तुम्ही मोबाईल मध्ये तुम्ही वाचू शकता. पण नंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ आणा आणि ग्रंथ आणून त्याच्यावरून वाचून आपल्याला ही जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. आता ही सेवा करत असताना नियम काय आहेत? उपवास करायची गरज आहे का? तर नाही, रोज उपवास करायची गरज नाही. जे आपण नॉर्मल रोज घरात वरण भात भाजी पोळी खातो ते आपल्याला खायचं आहे. नॉनव्हेज आपल्याला मात्र वर्ज्य करायचं आहे, नॉनव्हेज खायचं नाहीये, कारण आपण संकल्पयुक्त सेवा करतोय. ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाहीये. आता ही सेवा करतोय, 108 दिवसांची सेवा आहे, मध्ये पिरियड्स आले तर तुम्ही ही सेवा स्टॉप करा 5 दिवस आणि त्याच्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता. परत सुरुवातीपासून स्टार्ट करण्याची गरज नाहीये. तुम्हाला सुतक आलं तर सुतक आल्यानंतर बघा, समजा तुम्हाला सुतक आलं आणि तुमचे 51 पाठ झाले, म्हणजे तुमचे 51 पारायण झाले आणि तुम्हाला सुतक आलं आणि तुम्ही विचारलं की बाबा ताई सुतक आलं, मग मी आता परत 1 पासून सुरू करू का, माझे 51 झाले आहेत मग मी सुतक संपल्यावर परत 52 पासून सुरू करू? मी तुम्हाला म्हटलं की नाही, तुम्ही परत सुरुवातीपासून सुरू करा. पण तुमच्या मनामध्ये काय आहे की अरे ताईंनी मला असं सांगितलं पण माझी इच्छा नाहीये, माझी इच्छा आहे की माझे 51 झाले तिथून पुढे मला कंटिन्यू करायचं आहे. तर जसं महाराज तुम्हाला इंट्युशन देतील तुम्ही महाराजांना विचारा की मी काय करू आणि तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही करा. भले मी सांगितलं सुरुवातीपासून करा पण तुमचं मग त्या सेवेमध्ये मनच लागणार नाही, अरे मग अगोदर माझे एवढे झाले होते आता परत मला करावे लागणार, असं नका करू. तुमचं मन सांगतंय की नाही मला 51 झाले तिथून पुढे परत मला 52 53 असं कंटिन्यू करायचं सुतक झाल्यावर, तुम्ही तसं करा. तुमचं मन म्हणतंय मला सुरुवातीपासून करायचंय, तुम्ही सुरुवातीपासून करा. हे सर्वस्वी आपल्या मनावर आहे. तुम्ही महाराजांना विचारा, तुम्हाला जसं इंट्युशन मिळतं तसं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता.
त्यानंतर आपण गावाला वगैरे कुठे गेलो तर काय करायचं, तर बघा ही संकल्पयुक्त सेवा जी असते तर ही सेवा आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करायची असते. तर मग अशा वेळेला तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तर तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकता, पण तो तुम्ही ह्या 108 मध्ये काउंट नाही करू शकत, काउंट करायचा नाही. आपण आपलं खंड पडू नये, परत आपलं म्हणजे एक लय जी असते लागलेली ती तुटू नये म्हणून आपण गावाला गेल्यानंतर वगैरे सुद्धा हा पाठ करू शकतो, पण तो काउंट करायचा नाहीये. आणि जो दाखवलेला वगैरे नैवेद्य आहे तो आपण नंतर घरातल्यांनी सर्वांनी खायचा आहे. रोज आपण समजा पाठ झाला की नैवेद्य दाखवतो तर तो आपण खायचा आहे. तर या पद्धतीने ही जी स्वामी चरित्र सारामृताची सेवा आहे किंवा हे जे पारायण आहे या पद्धतीने आपण करू शकतो. बघा हे ऐकताना तुम्हाला काहीतरी झालं का की नाही हे नियम पाळायचा ते नियम म्हणजे लक्षात ठेवायचं असं काहीच नाही. नॉर्मल पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की या पद्धतीने आपल्याला करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवायचं, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीही नाही. आपली भक्ती आपली श्रद्धा ही महत्वाची असते. आणि तुमची इच्छा मी कशासाठी ही सेवा करते, महाराज ही 100% पूर्ण करणार असा विश्वास तुम्ही महाराजांवर टाका, नक्कीच तुम्हाला या सेवेचे अनुभव येतील. आता सर्वात मोठा प्रश्न आणि महत्वाचा तो म्हणजे ताई या सेवेचं उद्यापन कसं करायचं. ज्या दिवशी तुमचं 108 तुमचं पारायण असेल तर त्या दिवशी सकाळी तुमचं जे पारायण आहे ते करून घ्या. त्या दिवशी तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून वगैरे का. त्या दिवशी काहीतरी गोड पूर्णावरणांचा स्वयंपाक बनवा, जे स्वामींना पदार्थ आवडतात ते बनवा, तो नैवेद्य महाराजांना दाखवा. आरती करायची आहे. तुम्हाला जर एखादं जोडपं नवरा बायको मिळाले तर त्यांना तुम्ही जीव घालू शकता, किंवा तुम्हाला जर मुलं मिळाले 5, 7, 9 मुलं मिळाले तुम्ही त्यांना जीव घालू शकता, किंवा तुम्हाला मुली मिळाल्या तुम्ही त्यांना जीव घालू शकता. कोणीच मिळालं नाही यापैकी काहीच तुम्हाला शक्य नाहीये तर अगदी एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही शिदा ठेवू शकता. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये काहीतरी गुप्तदान करू शकता की महाराज मी ही सेवा केली होती आणि हे जे आहे गुप्तदान मी तुम्हाला अर्पण करत आहे माझ्या या सेवेचं उद्यापन म्हणून, हे बोलून तुम्ही अर्पण करू शकता. आणि आवर्जून तुम्हाला जर शक्य झालं तर सेवा सुरू करताना तुम्ही जवळच्या दत्त मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये एखादं नारळ, खडीसाखर, गुलाबाचं फुल घेऊन तिथे जा आणि महाराजांना सांगा की मी आजपासून अशी सेवा ह्या इच्छेसाठी करणार आहे, तर महाराज माझी ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या, श्रद्धेने विश्वासाने करून घ्या असं साकडं महाराजांना घालून ते नारळ तिथे अर्पण करायचं आहे. आणि शेवटी सुद्धा शेवटच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर नारळ वगैरे, खडीसाखर, गुलाबाचं फूल घेऊन जायचं. महाराज तुम्ही माझ्याकडून ही सेवा श्रद्धेने विश्वासाने अगदी निर्विघ्नपणे करून घेतली तर त्याबद्दल एक धन्यवाद म्हणून आपल्याला ते नारळ तिथे अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो. श्री स्वामी समर्थ.